दिमागी अमराज के लिए सिर्फ एक ही नाम, मारिया मेंटल हेल्थ क्लिनिक। आज ही दिमागी अमराज के लिए माहिर डॉक्टर से संपर्क करें। मारिया मेंटल हेल्थ क्लिनिक, महात्मा फुले स्कूल के सामने, सिटी फंक्शन हॉल के पास, महावितरण कंपनी के बाजू में, जिंतूर रोड, परभनी। आज ही संपर्क करें। रविवार के दिन यह हॉस्पिटल बंद रहेगा। दोपहर में 1 बजे से 5 बजे तक हॉस्पिटल शुरू रहेगा। डॉक्टर तारिक अंसारी साहब, MBBS MD DPM। आज ही संपर्क करें। SK फर्नीचर लेकर आया है ओरिजिनल सागवान का सोफा सेट, पलंग, शोकेश, अलमारी, दरवाजे, चौखट और भी बहुत कुछ। SK फर्नीचर पर सभी प्रकार के फर्नीचर्स अवेलेबल है। हमने हमारे शोरूम की लोकेशन दरगाह रोड से बदलकर जाम रोड केनाल के पास की है। आप SK फर्नीचर में आए और अपने पसंद का फर्नीचर खरीद के अपने घर की रौनक को बढ़ाएं। और हाँ, SK फर्नीचर पर आप किसी भी फर्नीचर को अपने हिसाब से कस्टमाइज कर सकते हैं। हमारे पास सागवान कट साइज इंडियन टेक माल कटिंग करा हुआ मिलेगा या फिर ऑर्डर के हिसाब से भी कटवा कर मिलेगा। हमारा पत्ता जाम रोड केनॉल के पास। मोबाइल नंबर 9420033825 या फिर 9923257259। परभणी पाइल्स क्लिनिक मध्ये आपले स्वागत आहे। आपल्याकडे पाइल्स, फिशर व फिस्टुलाचे इलाज केले जाते आयुर्वेदिक इंजेक्शन थेरपीच्या माध्यमातून। आमचा पत्ता सिव्हिल हॉस्पिटल समोर, सेवा मेडिकलच्या वर, पहिला मंजला। जर तुम्हाला पाइल्स, फिशर व फिस्टुलाचे प्रॉब्लेम आहेत तर घाबरू नका। आता संपर्क करा परभणी पाइल्स क्लिनिकला। तुम्हाला फक्त एका आयुर्वेदिक इंजेक्शन मध्ये आराम मिळेल। 2-3 इंजेक्शन घेतले तर आता कोणलाही त्रास नाहीये आणि काही तकलीफ नाही, काही खाऊ शकतो मी आता। अस्सलाम वालेकुम, मैं हूं सैयद अखिल। आप देख रहे हैं मेरे साथ परभणी आज तक। चलते हैं परभणी जिले की सबसे बड़ी और खास खबर के लिए। परभणी शहर महानगर पालिका के सार्वत्रिक निवडणूक 2026 की प्रक्रिया शुरू हो चुकी है और परभणी शहर महानगर पालिका के प्रभाग नंबर 10 में जिस तरह से जो 4 कैंडिडेट अपनी किस्मत आजमा रहे हैं, जिसमें परभणी शहर महानगर पालिका के 2 अलग अलग पार्टियां हैं। एक उद्धव बाला साहब ठाकरे, इनकी शिवसेना, और दूसरी भारतीय राष्ट्रीय कांग्रेस। इस तरह से यहाँ पर ये लोग अपनी किस्मत आजमा रहे हैं, जिनकी निशानी, निवडणूक निशानी मशाल दी गई है। परभणी लोकसभा मतदार संघ के लाड़के खासदार संजय बंडू जाधव, ये अपनी जिंदगी में कभी भी किसी व्यक्ति के प्रचार के लिए नहीं आए, लेकिन 2026 में परभणी शहर महानगर पालिका के निवडणूक में खासदार संजय बंडू जाधव साहब ये पहली बार अगर किसी व्यक्ति के प्रचार के लिए आए, तो परभणी शहर महानगर पालिका के जितने भी प्रभागों में यहाँ पर उद्धव बाला साहब ठाकरे, इनकी शिवसेना से जितने लोग यहाँ पर खड़े हैं, उन तमाम लोगों के प्रचार के लिए पहली बार यहाँ पर खासदार संजय बंडू जाधव साहब ये नजर आए। और परभणी विधानसभा मतदार संघ के कार्य सम्राट आमदार डॉक्टर राहुल पाटिल साहब, इनकी तो तारीफ की जाए उतनी कम है। परभणी शहर के हर एरिया में जाते हैं और हर एरिया में जाकर जिस तरह से अपने मतदाताओं को लुभाने का काम भी ये करते हैं। हकीकत में परभणी का विकास अगर किसी ने किया है तो आमदार डॉक्टर राहुल पाटिल साहब, इनकी जानिब से किया गया। आज परभणी शहर महानगर पालिका के प्रभाग नंबर 10 में जिस तरह से दत्त मंदिर में आज प्रचार का उद्घाटन किया गया, दत्त मंदिर में पूजा करके यहाँ पर यहाँ के नागरिकों को भी इस वक्त बुलाया गया था। इस वार्ड में जामकर फैमिली से विजय राव जी जामकर साहब पिछले 10 साल से लगातार यहाँ पर राष्ट्रवादी कांग्रेस की जानिब से इस एरिया में नगर सेवक के तौर पर उभर कर आए हैं। विजय राव जी जामकर साहब, इनके बारे में ये कहा जाता है इन पॉलिटिशियनों की जबानी कि विजय राव जी जामकर साहब अपने घर में बैठकर ही परभणी शहर महानगर पालिका का कारोबार करते हैं। हकीकत क्या है, यहाँ के मतदाताओं को बेहतर तरीके से मालूम है, लेकिन जिस तरह से यहाँ पर लुभाने का काम किया जा रहा है और खासदार संजय बंडू जाधव और आमदार राहुल पाटिल साहब, इनके जानिब से जिस तरह से परभणी शहर महानगर पालिका के प्रभाग नंबर 10 में जिस तरह से यहाँ पर मतदान की प्रक्रिया आने वाले 15 जनवरी 2026 को मुकम्मल की जाएगी और 16 जनवरी 2026 को जिस तरह से यहाँ पर रिजल्ट है, इस रिजल्ट का सिर्फ ये कयास लगा रहे हैं कि उद्धव बाला साहब ठाकरे की शिवसेना और भारतीय राष्ट्रीय कांग्रेस के ज्यादा से ज्यादा यहाँ पर मेंबर्स चुनकर आए, ताकि महापौर उद्धव बाला साहब ठाकरे की शिवसेना और भारतीय राष्ट्रीय कांग्रेस, इन दोनों के कंबाइन से, इन दोनों के मिलकर यहाँ पर महापौर बने, ऐसा भी इस वक्त आश्वासन दिया गया है। और दोनों मिलकर लगातार जिस तरह से मेहनत कर रहे हैं, परभणी शहर महानगर पालिका के प्रभाग नंबर 10 में एजम खान साहब के अलावा इनके और 3 साथी जिस तरह से यहाँ पर इलेक्शन में खड़े हैं, इनके प्रचार का ही आज मुहूर्त लगाया गया। और दत्त मंदिर से जिस तरह से यहाँ पर शुरुआत की गई है, दत्त मंदिर में नारियल फोड़कर इस काम की शुरुआत की गई है और यहाँ से यह कोशिश की जा रही है कि चाहे कुछ भी हो जाए, उद्धव बाला साहब ठाकरे की शिवसेना जिसकी निशानी मशाल है, इस निशान चुनाव चिन्ह पर यहाँ के तमाम जितने भी मतदाता हैं, इन्होंने वोट
अपना डालना चाहिए, ऐसा आह्वान भी खासदार संजय बंडू जाधव इनकी जानिब से किया गया। और यही नहीं, इसके अलावा आमदार डॉक्टर राहुल पाटिल साहब इनकी जानिब से भी यही आह्वान किया गया है। इस वक्त कांग्रेस के सीनियर लीडर इरफानुर रहमान खान साहब इनकी भी मौजूदगी थी और इनकी मौजूदगी में इरफानुर रहमान खान साहब इन्होंने भी किस तरह से अपना भाषण दिया, इसके अलावा खासदार संजय बंडू जाधव साहब इन्होंने भी किस तरह का भाषण दिया और आमदार डॉक्टर राहुल पाटिल साहब इन्होंने भी किस तरह का भाषण दिया, हम आपको सुना रहे हैं। यहाँ के मतदाताओं को जिस तरह से आह्वान किया गया है खास तौर से कि परभणी शहर महानगर पालिका के प्रभाग नंबर 10 में जिस तरह से इन तमाम लोगों ने उद्धव बाला साहब ठाकरे की शिवसेना की निशानी मशाल है, इस चुनाव चिन्ह पर भारी अक्सरियत से आपने मतदान करना चाहिए, ऐसा आह्वान यहाँ पर खासदार संजय बंडू जाधव और आमदार डॉक्टर राहुल पाटिल साहब, इसी के साथ में इरफानुर रहमान खान साहब इनकी जानिब से किया गया। इस वक्त डॉक्टर विवेक नामंदार साहब इन्होंने भी अपने ख्यालात का इजहार किया और इन्होंने भी ये बताया है कि परभणी विधानसभा मतदार संघ के कार्य सम्राट आमदार डॉक्टर राहुल पाटिल साहब इन्होंने परभणी शहर महानगर पालिका के प्रभाग नंबर 10 में किस तरह का यहाँ पर विकास काम पिछले कई वर्षों से लगातार करते हुए आए हैं और उसके बाद में हम आपसे वोट मांगने के लिए आए हैं, ऐसा भी विवेक भाऊ नामंदार इन्होंने कहा है। इस वक्त खासदार संजय बंडू जाधव इन्होंने यहाँ के मतदाताओं से मुलाकात की और पैदल जिस तरह से यहाँ पर डोर टू डोर जाकर यहाँ के लोगों को ये बताया कि हम आपके लिए 24 घंटे आपकी सेवा में तैयार बैठे हैं, इस तरह का आह्वान भी खासदार संजय बंडू जाधव साहब इन्होंने यहाँ की आवाम से, यहाँ की जनता से किया है। आने वाले 15 जनवरी 2026 को क्या यहाँ के लोग उद्धव बाला साहब ठाकरे की शिवसेना को मतदान करेंगे, मशाल के चुनाव चिन्ह पर वोट करेंगे, या यहाँ जो रनिंग नगर सेवक है विजय रावजी जामकर साहब जिनकी निशानी घड़ियाल है, इनके चुनाव चिन्ह पर वोट करेंगे। आने वाले 15 जनवरी 2026 को पता चल जाएगा। आइए जानते हैं किस तरह की प्रतिक्रिया इस वक्त तमाम मान्यवरों ने दी है, जिसकी झलकियां हम आपको खास तौर से परभणी आज तक पर बता रहे हैं कि किस तरह से इन तमाम लोगों ने अपने ख्यालात का इजहार किया और उद्धव बाला साहब ठाकरे की शिवसेना जिसकी निशानी मशाल है, इस चुनाव चिन्ह पर ज्यादा तादाद में लोगों ने मतदान करना चाहिए, इस तरह का आह्वान भी खासदार संजय बंडू जाधव, आमदार डॉक्टर राहुल पाटिल, विवेक भाव नामंदार, साथ में इरफानुर रहमान खान साहब इनकी जानिब से इस तरह का आह्वान किया गया है। ये देख लीजिए कि किस तरह से परभणी शहर के जूना पेड़गांव रोड यहाँ पर खासदार संजय बंडू जाधव, आमदार डॉक्टर राहुल पाटिल ये प्रचार करते हुए नजर आ रहे हैं और ग्रुप मीटिंग भी लेते हुए नजर आ रहे हैं। आइए जानते हैं इस वक्त किस तरह की प्रतिक्रिया इन तमाम मान्यवरों ने दी है और जिस मंदिर में यहाँ पर नारियल फोड़ा गया, नारियल फोड़कर इस चुनाव चिन्ह का जिस तरह से प्रचार किया जा रहा है मशाल का, और मशाल का प्रचार करने के बाद चुनाव की यहाँ पर जिस तरह से प्रचार की शुरुआत की गई है, परभणी शहर के जूना पेड़गांव रोड स्थित दत्त मंदिर, यहाँ से इस चुनाव की प्रक्रिया की शुरुआत की गई है। चुनाव का जिस तरह से यहाँ पर नारियल फोड़ा गया है, ये दत्त मंदिर का नजारा है जहाँ पर चुनाव की शुरुआत की जा रही है। इस मंदिर में ही नारियल फोड़कर इस प्रभाग के चुनाव के लिए प्रक्रिया शुरू की जा रही है। आज से इनका प्रचार शुरू किया गया है। 5 जनवरी 2026 दोपहर पूरी तरह से यहाँ पर चुनाव में ये लोग व्यस्त रहे हैं और तमाम लोग खासदार संजय बंडू जाधव, आमदार डॉक्टर राहुल पाटिल, विवेक भाव नामंदार, उसी के साथ में इरफानुर रहमान खान साहब, एजम खान साहब, ये तमाम लोग और इनके तमाम ही पदाधिकारी और कार्यकर्ता यहाँ पर जिस तरह से मेहनत करते हुए नजर आ रहे हैं, जिसकी झलकियां हम आपको विशेष तौर से परभणी आज तक पर बता रहे हैं। आइए जानते हैं इस वक्त किस तरह की प्रतिक्रिया तमाम मान्यवरों ने दी है। इस वक्त तमाम ही जितने भी कैंडिडेट यहाँ पर इलेक्शन लड़ रहे हैं, इन तमाम का परिचय भी यहाँ पर कराया गया है। प्रभाग क्रमांक 10 अवधून उभी आहे, मशाल या चिन्ह सर्वांनी आशीर्वाद द्यावे हीच माझी नम्र विनंती आहे। यानंतर बहुमधून वनिता दिलीपा हके अधिकृत उमेदवार वनिता दिलीपा हके मी प्रभाग क्रमांक सर्वांनी मला मशाल माझं चिन्ह मशाल आहे। क मधून विवेक आना करणे हे अधिकृत उमेदवार आहेत, त्यांना मी तो परीक्षा द्यावा। क मधून मशाल चिन्हावर उभा टाकून माननीय संजय दादा साहेब, माननीय आमदार रावजी पाटील साहेब यांच्या आशीर्वादाने उभा टाकू मी। ड मधून
ऐझम अफजल खान यांचं उच्च शिक्षण युरोपमध्ये शिक्षण झालं ते आपल्याला तरुण तडफदार उमेदवार दिलेले आहे, त्यांनी परिचय करून द्यावा. नमस्ते, मी ऐझम अफनान खान ड मध्ये उमेदवार आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्याकडून मला उमेदवारी जाहीर झालेली आहे. तुम्ही सगळ्यांचे आशीर्वाद आणि सहकार्य माझ्या पाठीशी राहू द्या. आणि मी आमदार साहेब डॉक्टर राहुल पाटील यांचे आभार व्यक्त करतोय की मला त्यांनी संधी दिली. खासदार साहेब संजय जाधव साहेब त्यांचे पण आभार व्यक्त करतोय. डॉक्टर नावंदर साहेब सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय. काँग्रेसकडे इरफान रहमान खासा पंचायत साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी इथं आहे तुमच्यासोबत, तुमच्या समोर. मला सहकार्याने आशीर्वाद राहू द्या तुमच्या, हेच बोलायचं आहे. धन्यवाद. यानंतर सर्व मतदार बांधवांना की या निवडणुकीमध्ये महानगरपालिकेच्या मध्ये सर्व खासदार साहेब, आमदार साहेब आणि काँग्रेसचे पक्षश्रेष्ठ भगवान वाघमारे साहेब, सिद्धार्थ तातेबरे, बाबाजानी दुराणे साहेब यांनी एक नेतृत्व केलं. आज पाहिलं ही महानगरपालिकामध्ये मूलभूत सुविधा, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक असते, तर ही राष्ट्रीय राज्य लेवल निवडणूक असती. आपल्या प्रभागांचा, आपला नगराचा विकास कसा झाला पाहिजे, आपल्या मूलभूत सुविधा आपल्याला कसा मिळाल्या पाहिजे, आपला परिचयाचा हाकीचार उमेदवाराला जनसेवक म्हणून, समाजसेवक म्हणून, नगरसेवकाच्या माध्यमातून आपल्या मूलभूत गरजा त्यांनी सोडवल्या पाहिजे. या अनुषंगाने ही निवडणूक आपल्या परिसराची निवडणूक आहे. तर या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे खासदार, आपल्या विधानसभेचे कार्यसम्राट आमदार राहुल पाटील साहेब यांच्या नेतृत्वामध्ये खासदार, आमदार आणि परभणीचा महापौर आणि शिवसेना आणि काँग्रेस पक्षाचा निश्चितच होणार आहे. याच्यात त्रिकालबाध्य सत्य आहे. तरी आपण प्रभाग क्रमांक 10 मध्ये जे विकास कामे केलेले खासदार, आमदार साहेबांच्या निधीच्या फंडातून आपण जाणकार आहे. आज पाहिलं ही 30-40 वस्ती आहे हजारांची आणि या ठिकाणी 16,333 मतदान आहे. तर या ठिकाणी या कॉलनीचा गेल्या 25 ते 30 वर्षापासून जे मुख्य रस्ता होता जुना पेडगा रोड, ते आमदार साहेबांच्या एक वार्षिक निधीमधून 4 कोटी फंड देऊन ते रस्ता झालेला आहे. तर आपण जाणकार आहेत. मला या ठिकाणी सांगायचं आहे, तर आपल्या जे महानगरपालिकेचा धुरा, जे अभ्यासू व्यक्तिमत्व, आज शिवसेनेचे प्रमुख आणि महानगर प्रमुख डॉक्टर विवेक नावंदर साहेब यांनी विचार विनिमय करून एक जनसेवक, सर्वसामान्यातले उमेदवार हाकेला धावून येणारे दिलेले आहेत. तर या ठिकाणी मी विनंती करतो, पुढील कार्यक्रमासाठी या ठिकाणी नारळ फोडण्याचा कार्यक्रम आहे. या ठिकाणी नावंदर साहेबांना विनंती करतो मार्गदर्शन करावं. धन्यवाद साहेब. यानंतर काँग्रेस कमिटीचे प्रदेश सरचिटणीस तथा या नगराचे नगराध्यक्ष या आपले लाडके आमदार पाटील साहेब, आता ज्यांनी माझे मित्र डॉक्टर आमचे काका, सर्व आमचे साथी सिनियर सिटीजनचे अध्यक्ष, सर्व पदाधिकारी आणि या भागाचे सर्व मुंडे साहेब आहे, सर्व आहे. आपण मी जरा माफ करा, सर्वांचं नाव करा. आमदार साहेबांना साहेब म्हणून मी रिंग करत आहे. सर्व ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग आणि माझा युवक मित्र, आज आमदार साहेबांचा एक विचार आणि खासदार साहेबांचा विकासाचा जो विचार आहे आणि त्यांनी प्रत्यक्षात उतरून घेतलेलं आहे. त्याचा एक्झाम्पल आहे मेडिकल कॉलेज जे आपलं आहे. आता मेडिकल कॉलेज भेटलं, त्याच्यात एक सुविधा आपल्याला मिळत आहे आणि हे सुविधा गोरगरिबांना आणि विशेषतः सिनियर सिटीजनना त्याचा उपयोग होत आहे. महिलांना देखील विविध स्कीम्स जे आहे ते बी ते आपले करत आहे. आता सूतगिरणीचा बनाले, सूतगिरणी ते आपल्या मुलांना काहीतरी उद्योगामध्ये आणि नोकरीमध्ये ही देखील त्याची संकल्पना आहे. एक अभ्यासू आणि सुशिक्षित आहे हे जोड जमलेलं आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की आमदार साहेबांनी, खासदार साहेबांनी सांगितलं की इरफान भाई, तुमचा मुलगा तुम्हाला तुमच्या घराकडून, कारण माझे वडील आज 17 वर्ष आमदार राहिले होते. त्यांचं काम होतं सर्व धर्म समाजाचे लोकांना बरोबर घेऊन ते चालले होते. तर मी आमच्या मुलांना हे सांगितलं, बाबा तुला सर्व धर्माचा विकास करायचा, सर्व लोकांचा विकास करायचा असेल आणि तरच तू या देशामध्ये उतर, नाही तर उतरू नको. मी स्पष्ट सांगितले, कारण आपल्या घराण्यामध्ये आमच्या वडिलापासून सर्व समाजाचे लोक येतात जातात, संबंध आहे, चांगले संबंध आहे, घरगुती संबंध आहे आमच्याकडे आणि ते टिकून ठेवण्याचं काम करा. आणि जे आता आमदार ते आले
ते त्यांनी एक विशेषतः त्यांनी दृष्टी आहे. कसं आहे, आमदार कसं असलं पाहिजे, सुशिक्षित असला पाहिजे आणि त्याला दृष्टी असली पाहिजे. म्हणजे करायचं तर काय करायचं लोकांना माहीतच नाही. अगोदर काय नवीन लोक येतात, कोणी आमदार खासदार म्हणून त्यांना काही माहिती नसते आणि ते निवडून येतात आणि ते काय करत नाही, मग त्याला कळत नाही. पण असा एक अभ्यासू आमदार आपल्याला भेटला, खासदार एक धगडणारा खासदार भेटला. ते हे दोघांची जोडी जेव्हा समोर आली तेव्हा मी आमच्या मुलाला या ठिकाणी आपल्या सोबत सोडलं. आईंना सर्वांना मी महिलांना विशेषतः विनंती करतो की आपण आपला बाळ समजून आपला सर्व युवक आपले मुले हे समजून तुम्ही हे करा, त्यांना आशीर्वाद द्या. तुमचा प्रेम पाहिजे, तुमचा आशीर्वाद पाहिजे, महिलांचा आशीर्वाद पाहिजे. चांगलं मतदान करून घ्या आणि इथली जे विकासाची धुरा आहे त्याला पुढे नेण्यासाठी आम्ही आमदार आणि खासदार हे खंबीरपणे आमच्या पाठीमागे आहे, यांच्या पाठीमागे आहे. तरी तुम्ही सर्व महिलांना, आमच्या ज्येष्ठांना देखील मी विनंती करतो आणि युवकांना सर्वांना विनंती करतो की आपण पूर्ण या ताकदीने त्यांना 4 वर्ष जावगे यांना मशालच्या यांचं बटन दाबून तुम्ही या ठिकाणी त्यांना विजय करा. आणि विजय केल्यानंतर त्यांना मी अगोदर सांगितले तेव्हा जेव्हा भेटायला हे आले, मी म्हणला तुम्ही काम करत असेल तर तो सांगा, नाही करायचं असेल तर सांग, हे उभं राहू नका. त्यांनी सर्व चौघांनी आम्ही काम करणार आहे, लोकांचे काम करणार आहे. तर मी सर्वांना पुन्हा एकदा सर्वांचा आशीर्वाद मागतो. यांना आपल्या मुलाला, आपल्या भावाला या तुम्ही आशीर्वाद द्या आणि यांना भरपूर मताने निवडून द्या ही विनंती करतो. आणि आमदार साहेब सर्वांचा मी आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी नारळ फोडण्याचा कार्यक्रम आधी आयोजित करण्यात आलेला आहे. यावेळेस उपस्थित असलेले आदरणीय आमचे खान साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय नावंडर साहेब, उपस्थित असलेले डोंगरेदारी सर्व ज्येष्ठ मंडळी, पंचायत साहेब इथं उपस्थित आले, बंधू भगिनी आणि माता. यावेळेस उपस्थित असलेले आमचे उमेदवार कन्हे अण्णा, सन्माननीय आजम खान, उपस्थित असलेले धापसे, अध्यक्ष उभा आहेत. अतिशय उच्च शिक्षित अशी लोक आम्ही आज यावेळेस त्या कार्यामध्ये उभा केले. या प्रभागाची जर तुम्ही इतिहास पाहिला तर गेल्या 10 वर्षामध्ये जेवढा विकास झाला तेवढा आजपर्यंत कधी नाही. रावकर साहेबांनी आता सांगितलं की या रस्त्याची जी मागणी होती कित्येक वर्षापासून त्याच्यावर आंदोलन झाल्यामध्ये कधी पूर्ण होऊ शकला नाही. पण माझ्या कार्यकाळामध्ये माझ्या संघर्षाच्या भूमिकेमुळे हा रस्ता सुद्धा पूर्ण झाला. या प्रभागामध्ये जेवढ्या काही ओपन जिम असतील, जेवढे काही गार्डन असतील, यामध्ये सर्व माहिती दिलेली आहे. सगळा विकास शिवसेनेच्या माध्यमातून, माझ्या माध्यमातून आणि खासदार साहेबांच्या माध्यमातून या प्रभागामध्ये झाले. आज परभणीमध्ये केला तर 65 उमेदवार आपण उभा केले आणि आज एक भगवं वादळ या परभणीमध्ये निर्माण झालेला आहे. तुम्ही भाजपचा विचार केला तर भाजपचे फक्त 35 उमेदवार आहेत उभा आहे. राष्ट्रवादीची सुद्धा तशाच प्रकारची एक तशाच प्रकारची परिस्थिती संपूर्ण जिल्ह्यामध्ये आहे, संपूर्ण या महानगरपालिकेमध्ये निर्माण झाले. म्हणून आज जर तुम्ही पाहिलं प्रत्येक प्रभागामध्ये फक्त आणि फक्त मशाल हेच तुम्हाला लक्षात येईल. 1 नंबर प्रभागापासून 16 नंबर प्रभागापर्यंत जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की जिकडे जाईल तिकडे फक्त मशालच आहे. म्हणून येणारी ही महानगरपालिका 100% शिवसेनेच्या ताब्यात येणार आहे आणि महाविकास आघाडीच्या ताब्यात येणार. तुम्ही प्रत्येक प्रभागाचा अभ्यास केला तर प्रत्येक प्रभाग असे काही प्रभाग आहेत तिथे 4-4 स्वतः आमचे निवडचे नगरसेवक निवडून येणार. म्हणून आपण खासदारकीला आमच्या बरोबर असता, आमदारकीला आमच्या बरोबर असता, पण महानगरपालिका जर आमच्या ताब्यात आली तर निश्चितच एक शिडी आपली पूर्ण होऊ शकते. आमदार, खासदार आणि महानगरपालिका
ही जर पूर्ण शिडी कंप्लीट झाली तर विकासाला कुठल्या प्रकारच्या अडचण निर्माण होईल. आता नाट्यगृहाचं काम मी मंजूर केलं, अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना झालं, समांतर पाणी पुरवठा योजना उद्धव साहेब असताना मंजूर झाली आणि एकनाथ शिंदेनं फक्त आम्ही आमदार आणि खासदार त्यांच्या पक्षात गेलो नाही म्हणून हे टेंडर निघालेलं काम सुद्धा त्यांनी स्थगित केली आणि निवडणूक जाहीर झाल्याच्या आधी 2 तास त्यांनी टेंडर काढण्याचं पाप सुद्धा केलं. पण टेंडर काढायचं तर काढलं, पण त्यामध्ये त्यांनी काय केलं, त्यामध्ये त्यांनी जुना रेट 2022चा जे दर आहे टेंडर काढायचं म्हणल्यावर आजच्या चालू दरानं कोणती निविदा काढली पाहिजे. 2022च्या निविदा त्यावेळेच्या दराने निविदा काढण्यात आल्यामुळे ते सुद्धा टेंडर कोण घ्यायला तयार. म्हणजे सांगायचा उद्देश एवढाच आहे की फक्त विकास कामाला थोडा घालण्याचं काम करायचं. नाट्यगृहाच्या संदर्भामध्ये मी रेकॉर्ड 10 वेळेस लक्षवेधी लावली. त्यावेळेस एकनाथ शिंदे नगर विकास मंत्री असताना उत्तर द्यायला आले नाही, उदय सामंत उत्तर द्यायला आले आणि उदय सामंतने एक अजब उत्तर दिलं की ते म्हणले की या ज्या नाट्यगृहाचं टेंडर निघालं होतं त्यामध्ये एसीचा उल्लेख नव्हता, एसी नव्हता, त्याच्यामुळे हे आम्ही करू शकलो नाही. आता एसीचा उल्लेख करू, त्याच्यामध्ये एअर कंडिशन टाकू आणि परत नाट्यगृहाची परमिशन. मला सांगा देशामध्ये कुठंतरी असं नाट्यगृह आहे की जिथे एसी नाही. म्हणजे अशा प्रकारचं थातूर मातूर उत्तर द्यायचं आणि कसं तरी काम रेटून न्यायचं, अशा प्रकारचं काम या लोकांनी केलेलं आहे. पण परभणीमधून एक परिवर्तनाची लाट निर्माण होणार आहे आणि जशा प्रकारची दादागिरी या सरकारची चालू आहे. आता तुम्ही पाहिला तरी कल्याण डोंबिवलीमध्ये 22 का 23 उमेदवार बिनविरोध निवडून आले. मला सांगा साध्या सरपंचची सोसायटीची निवडणूक असली तर 10 लोक उभा राहतात आणि महानगरपालिकेचे नगरसेवकासाठी कोणी इंटरेस्टेड नाही का, कोणाला उत्सुकता नाही का. कोण उभा राहिले की त्याच्या मागे पोलीस लाव, कोण उभा राहिले त्याच्या मागे ईडी लाव, कोण उभा राहिले त्याला कशाची तर लालूच लाव. म्हणजे हे लोकतंत्राची हत्या करण्याचं काम यांनी सुरू केलं. माझा गोरगरिबानं उभा राहायचं नाही का. 22 नगरसेवक जोपर्यंत ज्या दिवशी भारत स्वतंत्र झाला त्या दिवशीपासून कधी इतिहास असा घडलेला. पण हे लोकतंत्रासाठी अतिशय घातक आहे. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की आपण सर्वांनी हे चारी उमेदवार उच्च शिक्षित आहेत. या प्रभागाचा संपूर्ण विकास माझ्या आणि खासदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये झालेला हे सुद्धा आपल्याला विसरून चाललं. काळामध्ये 4 लोकांना आपण भरघोस मताने विजयी करावा अशा प्रकारची विनंती आपल्याला करतो. ही महानगरपालिका जवळपास आपल्या ताब्यात आलेली आहे. पोलीस रिपोर्ट आहे 70% जागा आपल्या महाविकास आघाडीच्या येणार आहेत. निश्चितच ही महानगरपालिका आपल्या ताब्यात येईल आणि मी आपल्याला वचन देतो की महाराष्ट्रातली सगळ्यात सुंदर, आदर्श आणि श्रीमंत महानगरपालिका येणाऱ्या 5 वर्षामध्ये आम्ही करून दाखवू अशा प्रकारचं नियोजन देतो. सांगतो जय जय महाराष्ट्र. शिवसेना काँग्रेस युतीचे अधिकृत उमेदवार कलमे, खान, दापसे आणि हाके यांच्या निवडणूक प्रचारार्थ आयोजित केलेल्या प्रचाराचा शुभारंभ आज या ठिकाणी आपल्या भागाचं आराध्य दैवत दत्त मंदिराच्या संस्थांमधून होत आहे आणि त्या अनुषंगानं आपण उपस्थित सर्व या प्रभागातील नागरिक, मतदार बंधू भगिनी, लोकशाहीमध्ये मतदाराच्या मताला खूप महत्त्व असते आणि हे तुमचं मतदान ही लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी तो हे मतदान आहे. या प्रभागाच्या अनेक समस्या अनेक वर्षापासून आपण बघतो. मी असं येणार जरा त्यामुळे ह्या प्रभागातल्या समस्या आपण बघतोय. या ठिकाणी आपल्या विरोधात उभं टाकलेले उमेदवार ज्यांचा समाजकारणाची, राजकारणाशी कधी संबंध आला नाही ते भारतीय जनता पार्टीचे उमेदवार बघितले असतील. तिथे डॉक्टर सुरवसे साहेब कधी कोणाच्या नाली काढायला आले का पाणी द्यायला आले, दवाखान्यात एखादी महिला आली तर कधी 5,000 रुपये त्या पेशंटचे कधी कमी केले नाही. ते आज मतं मागायला आपल्या दारात आले. म्हणजे समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये समाजकारणाला काही महत्त्व राहिलं नाही अशी परिस्थिती आहे. देशाची, आपल्या या राज्याची, आपल्या या महानगरपालिकेची शोकांतिका. भारतीय जनता पार्टीजवळ झाला आम्हा पैसा, पैशाच्या जीवावर मतं मागण्याचा आहे चालू आहे प्रकार. म्हणून आपण सगळ्यांनी जागरूक राहणं काळाची गरज आहे.
ते चारही उमेदवार बघा, तुमच्या कधी परिचयाची भेट नाही की जास्तीची. समाजसेवा तर लांबच राहील, पण सामाजिक बांधिलकी सुद्धा नसलेले हे उमेदवार आणि जे राष्ट्रवादीचे 4 उमेदवार आहेत, 10-15 वर्षापासून आपण त्या जामकर साहेबाला निवडून दिले. कधी तुम्ही तोंड तरी बघितले का त्या माणसाचा? विचार करा, मला सांगा. कोणी सांगावं इथं किंवा हे आमच्या इथे एखाद्या कार्यक्रमाला आलते किंवा आम्ही त्यांच्याकडे गेलतो? काहीच नाही. म्हणजे सामाजिक बांधिलकी नाही. आणि एक उमेदवार गेल्या वेळेस आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करून त्याला निवडून आणण्याचा प्रयत्न केला, ती आज आमच्यातून निघून राष्ट्रवादी जाऊन बसले. म्हणजे लोकांची ही मानसिकता कशा पद्धतीची बदलली आहे, त्या पार्श्वभूमीवर आपल्याला ह्या नगरपालिकेचं मतदान करायचं. नगरपालिकेची निवडणूक अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे. आपण घराची पट्टी महापालिकेला भरतो, नळपट्टी महापालिकेला भरतो. नागरी सुविधा आपल्याला उपलब्ध करून देण्याची नैतिक जबाबदारी ही महानगरपालिकेची आहे. आणि त्या महानगरपालिकेत आपल्या विचाराची, आपली हक्काची माणसं त्याच्या कानाला धरून आपण उद्या हे काम कर म्हणून म्हणायचा आपल्याला नैतिक अधिकार असला पाहिजे. काही गोष्टी आमच्या पण चुकत्यात. आम्ही निवडणुकीमध्ये पैशाला महत्त्व देतो. आम्हाला कोणते 1000-2000 रुपये मतदाराला दिले की आम्हाला वाटतं की आता ह्याला मतदान द्यायला काही हरकत नाही. 2000 भेटलेत, घरामध्ये 10 मतं आहेत, म्हणजे 10-20 रुपये आम्हाला घरात आले. दुसऱ्या उमेदवारानं काही दिले त्याचे बी आले. आणि म्हणून तुम्ही 5 वर्ष पुन्हा तुम्हाला ते विचारित नाहीत, कारण त्यांना माहीत असते की आपण पैसे देऊन मतं घेतलेत, काम केलं काय नाही केलं काय. म्हणून तुमची सध्या नेहमी तुमची जे काही जसे होलपट झाली त्याची कारणं काही अशी बी आहे. म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, या ठिकाणी कलमियांना आपले पहिले माजी नगरसेवक आहेत, हे इरफानुल खासाबाईचा मुलगा आझम खान हा उच्च शिक्षित मुलगा आहे. त्यांनी बीटेक एमटेक केले अमेरिकेतून. तो समाजसेवा करण्याची भूमिका ठेवून सातत्यानं काम करत येतोय. त्यांचे आजोबा या ठिकाणी आपल्या विभागाचे आमदार होते. अशा व्यक्तीला सुद्धा आपण या ठिकाणी कुठेतरी प्राधान्य दिलं पाहिजे. तिसरा उमेदवार आमचा शुभम हाके, त्याची आई उभी आहे. आणि एक चांगला नवीन कार्यकर्ता या ठिकाणी समाजात चांगलं काम करून नावारूपाला आलाय, हे आमचा दापसे अनेक वर्षापासून या परिसरामध्ये चांगलं काम करतोय. माझी अशी आपल्या सगळ्याला विनंती आहे, याच प्रचाराचा शुभारंभ होतो. या शुभारंभाच्या अनुषंगाने मी सगळ्याला विनंती करणार आहे की आपल्या हक्काची माणसं उद्या आपल्याला कानाला धरून त्याला एखादं काम जबाबदारीने सांगता यावं, आपलं सुखदुःख त्यानं वाटून घ्यावं, आपल्या अडीअडचणीमध्ये त्याने धावून यावं, ही भूमिका उराशी बाळगून आपण सगळ्यांनी त्या लोकांना मतदान केलं पाहिजे. आता भारतीय जनता पार्टीवाले बोंबलत आहेत, मुसलमान उभा केला आहे, मुसलमानाला मतदान द्यायचे का? आता मी तुम्हाला दाखवतो, कालच्याच नगरपालिकेच्या निवडणुकीत जिंतूरमध्ये भाजपकडून मुसलमान उभे होते, सेलूमध्ये उभे होते. त्या 2-2 माणसं भाजपकडून कमळावर निवडून आलेत मुसलमान. मिरवणुकीमध्ये हिरवा झेंडा घेऊन नाचायले त्याचे घरचे माणसं बोर्डीकरच्या. मग तुम्हाला ते जमायला ना आमचं केलं की तुम्हाला दुखाले का? मला व्हिडिओ दाखवतो, बोर्डीकरच्या घरातला माणूस हिरवा झेंडा घेऊन नाचायला मिरवणुकीत, ते तुम्हाला जमायले आणि आम्ही उभं केले की तुम्हाला रुतायले. म्हणून कोणाच्याही भूलथापाला बळी पडायचं नाही. समाजसेवा हीच ईश्वर सेवा आहे. जे समाजासाठी स्वतःला झोपून देऊन काम करणारा असाल त्याच्या पाठीशी आपण उभं राहायचं. आणि म्हणून या ठिकाणी अजमत खान या चांगल्या होतकरू आणि उच्च शिक्षित मुलाला या सगळ्याबरोबर आपण इथं कोण माणसं उभी आहेत हे नाही बघायचं. आपल्या इथं एकच उभं आहे, ती मशाल. 2 काँग्रेसचे आणि 2 शिवसेनेचे आम्ही या ठिकाणी उभे केले. पण हे काय म्हणले की बाबा शेवटी एकच चिन्ह द्या आम्हाला. म्हणजे घ्या मशाल, ते म्हणजे मशाल द्या, घेतली. म्हणून एवढ्या उदार अंतकरणानं त्यांनी सगळ्या मोठेपणानं आपल्यासोबत मशालीचं चिन्ह घेऊन उभं टाकले. आणि तुम्हाला सांगतो, जेवायला उकंड्यावर बसावं पण वाड्या आपला असावा. या महानगरपालिकेची निवडणूक शिवसेनेनं आज जिंकली आहे. शिवसेना काँग्रेस राहू नका. तुम्ही परभणीत जा, गावात कुठेही फिरा, तुम्हाला कोणी म्हणेल काय चालले तर मशाल. आणि कुठं काँग्रेस आहे तिथं काँग्रेस. आपली ही आघाडी आहे दोन्ही पक्षाची. आणि ही 100% महापालिकेवर सत्ता फडकणार आहे, आपली भगवा फडकणार आहे. महाविकास आघाडीचा झेंडा महापालिकेच्या ह्या इतिहासात पहिली वेळ या महापालिकेवर भगवा फडकणार आहे. असं होऊ नये, महापौर झाला शिवसेनेचा काँग्रेसचा आणि आमच्या वार्डात उमेदवार दुसऱ्या पक्षाचे, पुन्हा 5 वर्ष तुम्ही गेलात कोमात.
त्यामुळं आपल्याला ह्या भागाचा काही उर्वरित विकास करायचा आहे बऱ्याच वर्षापासून. आता हे रस्ता, मेन रस्ता तुमचा कोणामुळे झाला? आमदार साहेबांमुळे. त्या ठिकाणी बरेचसे सभागृह असतील, काही रस्ते असतील, इंटरनल कामं असतील, सगळे आम्ही केले. पण तिथं श्रेय घ्यायचं काम कोण करते? तिथं जाऊन कामावर उभं टाकायचं, जसं ह्यानंच आणले. अशीच परिस्थिती त्या एक मधील कामं केले आम्ही, आणि तिथं जाऊन उगाच कामावर उभं टाकायचं, जसं आम्हीच केलं असं दाखवायचं. हे त्याच्यामुळं आपण सगळे जागरूक आहात. सुशिक्षित हा प्रभाग आहे, त्यामुळं आपल्या सगळ्याला माझी आवर्जून नम्र विनंती असणार आहे की उद्याच्या येणाऱ्या 15 तारखेला आपल्या महानगरपालिकेची निवडणूक होते आहे आणि लोकशाहीतलं पवित्र दान मतदान हे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिले, ज्या संविधानातून आपल्याला ह्या लोकशाहीतलं आधिपत्य ज्या भस्मासुराचं करायचं आहे त्याचा नैतिक अधिकार तुम्हाला एका मताच्या रूपाने दिला आहे. आणि ते मतदान सार्थकी जावं, आपल्या विचाराची माणसं त्या ठिकाणी निवडून यावं, अशा स्वरूपाची भूमिका आपण सगळ्यांनी घ्यावी. याचसाठी आपण या ठिकाणी आज आलो. त्या प्रचाराचा शुभारंभ आता या ठिकाणी श्रीफळ फोडून होईल आणि प्रत्यक्षात या प्रचाराची सुरुवात आज या झंझावातानं सुरू होते आहे. मी सर्व ह्या भागातील कार्यकर्त्यांना, सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करणार आहे की आज झटकून तुम्ही सगळ्यांनी काम करायचे. पैसे कोणाचे घ्यायचे घ्या, मी घेऊ नका मला. तुम्ही तर मला हे बी देणं, त्याची घेऊ देणं, बघायला ताप नको. माल सगळ्याचा घ्या. जे आता तुम्ही काय मागायला जाय ना ते घरी आणून द्यायला नको घ्यायला म्हणायचे. लक्ष्मी घरी चढून आली आहे, येऊ दे. तुम्ही बघितलं असेल कालच्या विधानसभेच्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हायच्या अगोदर काय म्हणले? उद्या भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री होऊ द्या, आम्ही शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी करून टाकू. आणि निवडणूक संपली, मुख्यमंत्री झाले, सगळं झालं. आता म्हणलं ते काय म्हणाले? निवडणुकीत असं बोलावं लागते. माझी तुम्हाला सगळ्याला हात जोडून विनंती, माय मावल्याला, भावाला, त्यांचा माल घ्या, आम्ही तुम्हालाच मतदान करणार असं म्हणा. आणि शेवटी पैसे सगळ्याचे घ्या आणि मशालीला मतदान करा. पुन्हा कुणी काही म्हणलं मतदान तुम्ही केलं नाही आणि निवडणुकीत हो म्हणावंच लागते. त्यांनी जसं आपल्याला उत्तर दिले तसं उत्तर आपण सुद्धा त्यांना नंतर देऊ. आम्ही देऊ, ते तुम्ही काळजी करू नका. मतदान कोण कोणाला करले कळाले का? मतदान केंद्रावर गेल्यावर मध्ये तुम्हाला एकट्याला जावं लागतं, तुमच्या घरची संघ नसते. त्यामुळे कोणाला गेलं ते आपला विषय आहे. त्याच्यामुळे आमच्या सत्सद विवेक बुद्धीला जे पडते ते आम्ही केलं. गपचूप करायचं घरी. हा, कोणी बाहेर काय केलं? तुम्हालाच. कोणालाही काही म्हणू नका, तुमचंच म्हणायचं. पण मायबापाच्या इमानदारीनं आपण सगळे मंदिरात बसलो, सगळ्यांनी इमानदारीनं मशालीशिवाय मतदान करू नका. चलो घूमो पीछे थोड़ा. परभनी विधानसभा मतदार संघ के तमाम एरियो में आपने जिस तरह से विकास काम किए हैं, आज आपको रिटर्न देने का यहाँ पर जनता की तरफ से एक काम आया हुआ है कि मतदान आपके पार्टी को करना चाहिए. किस तरह का आह्वान करेंगे? आजच्या या 10 नंबर प्रभागातील प्रचाराचं नारळ फोडण्याचं शुभारंभ आज मंदिरात झालेला आहे. निश्चितच या प्रभागाचा संपूर्ण विकास शिवसेनेच्या माध्यमातूनच झालेला आहे. सगळ्यांना हा जो मुख्य रस्ता आहे हे सुद्धा माझ्या प्रयत्नातून इथं झालेला आहे. आणि तुम्ही जर परभणी महानगरपालिकेची एकंदरीत परिस्थिती पाहिली, पूर्ण अभ्यास केला तर 65 ठिकाणी शिवसेनेने आपले उमेदवार उभा केलेले आहेत. आणि संपूर्ण शहरामध्ये फक्त शिवसेना आणि आपलं मशाल या गोष्टीच्या व्यतिरिक्त दुसरी कोणतीही चर्चा आज सर्वसामान्यामध्ये नाही. आता भाजपचे लोक म्हणत आहेत की आमची सत्ता येणार, आम्ही आमचा महापौर बसवणार आणि उमेदवार उभा केले 35. शिंदे गटाचं तर काही इथं नगण्य उपस्थिती आहे. राष्ट्रवादीची तशीच परिस्थिती आहे. फक्त एकच असा पक्ष आहे की शिवसेना आमची महाविकास आघाडी, की आम्ही 65च्या 65 जागा लढवलेल्या आहे. आणि प्रत्येक प्रभागामध्ये एक चांगल्या प्रकारची परिस्थिती आज आमची संपूर्ण प्रत्येक वार्डामध्ये दिसते आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये परिवर्तनाची लाट परभणी शहरामध्ये आलेली आहे आणि परभणी शहरामध्ये भगवा आणि महाविकास आघाडीची सत्ता बसणार हे आता कालबाजी सत्य झाले आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होत आहे, ते आपले गटाच्या वतीने त्यांच्या सभेचं काही आयोजन आहे. निश्चितच आम्ही सुद्धा एखादी मोठी सभा घेण्याच्या प्रयत्नात आहोत. पण खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री आले म्हणजे
तिथं सरकार येईल किंवा सत्ता येईल असं काही नाही. मुख्यमंत्री हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत, ते फिरत राहतात, पण त्यांचा काही मला वाटतं की परभणी शहरामध्ये फरक पडणार नाही, कारण भाजपच्या या 6 किंवा 7 सीटच्या वर येणार नाहीत. हे निकाल लागल्यानंतर तुम्ही मला ज्यावेळेस भेटतात त्यावेळेस तुमच्यासुद्धा लक्षात येईल. आपल्या काही उमेदवार जे होते जे निष्ठावंत कार्यकर्ते असे काही नाराज तत्पर आहे परभणी शहरातले जे आमदार साहेबांचे निष्ठावंत कार्यकर्ते होते त्यांना कुठंतरी डावलण्यात आलेलं आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांना काही कार्यकर्त्यांना बरोबर आहे, काही तिकीट मिळालं नाही किंवा उमेदवारी मिळाली नाही, पण ज्यावेळेस एखादी आघाडी होती त्यावेळेस निश्चितच काही ठिकाणी आम्हाला माघारी घ्यावं लागते. म्हणून काही लोकांवर निश्चित अन्याय झालेला आहे, पण ते सगळे लोक कामाला लागलेले आहेत. त्यांची नाराजी दूर करण्यामध्ये आम्ही 100% यशस्वी झालेलो आहोत. म्हणून भविष्यामध्ये एक संघ शिवसेना आणि काँग्रेस पार्टी मिळून आम्ही सत्ता स्थापन करू आणि परिवर्तनाची लाट इथून सुरू झाल्यानंतर निश्चित ती विधानसभेपर्यंत अशीच राहील आणि विधानसभेमध्ये सुद्धा पुढच्या वेळेस तुम्हाला परिवर्तन दिसेल. मतदारांना काय आव्हान असणार? मतदारांना एवढंच आवाहन करेल की या परभणी शहराचा संपूर्ण विकास करण्यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करतोय. बघा, भुयारी गटार योजना असेल, समांतर पाणी पुरवठा योजना असेल, नाट्यगृहाचं काम का असेल, सायन्स पार्क असेल, हे सगळ्या गोष्टी शिवसेनेच्या काळात यांनी आता तुम्ही निविदा काढली, तुम्ही पाहिलं असेल निविदा आत्ता काढली, चालू दरा निविदा काढायची 2022 दरा निविदा काढलेली आहे. आता 80 कोटी रुपयाचा त्यात फरक आलेला आहे. तरीसुद्धा फक्त शिवसेनेचे खासदार आमदार यांच्या पक्षात दिले नसल्यामुळे अशा प्रकारचा अन्याय करण्याची भावना सगळ्या लोकांमध्ये जागृत झाली आहे. म्हणून ज्याला म्हणतात की एक निगेटिव्ह वोटिंग यावेळेस भाजपला इथं होईल आणि 100% आम्ही विजय झाल्याशिवाय राहणार. मैं हूं सैयद अखिल, आप देख रहे हैं मेरे साथ परभनी आज तक। इस न्यूज को कवर करने में हमें सहायता की है परभनी आज तक के कार्यकारी संपादक बाबरुद्दीन सिद्दीकी, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के कार्यकारी संपादक सत्तार खान पठान, दी फैक्ट टुडे के कार्यकारी संपादक सलीम खान उर्फ जुल्फुसर, परभनी टुडे के कार्यकारी संपादक सैयद अयान, परभनी आज तक के मराठवाड़ा ब्यूरो चीफ सोहेल तांबोली, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के मराठवाड़ा ब्यूरो चीफ फिरोज खान पठान, परभनी आज तक के जिला प्रतिनिधि सैयद मोबिन सैयद इस्माइल, परभनी आज तक के परभनी शहर प्रतिनिधि शेख सद्दाम शेख निजाम, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के परभनी जिला प्रतिनिधि शमीम खान पठान, महबूब खान पठान, मुन्ना खान पठान, शेख अयारा मैडम, शेख इस्माइल और शेख शहनाज, उसी के साथ में परभनी आज तक के कार्यकारी संपादक और एंकर शेख शहनाज, जिन्होंने मिलकर मैं हूं सैयद अखिल। पहली बार अगर आप हमारा चैनल देख रहे हैं तो सबसे पहले तो आप हमारे चैनल को सब्सक्राइब कर लीजिए। सब्सक्राइब करने के बाद बेल आइकन का बटन जरूर दबाएं। उसी के साथ आप हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें और कमेंट करना ना भूलें। आप हमें फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, टेलीग्राम, व्हाट्सएप और यूट्यूब पर भी फॉलो कर सकते हैं। मुझे दीजिए इजाजत। जय हिंद। एम्स हॉस्पिटल अपना कॉर्नर परभनी में 100 बेड का अत्याधुनिक अस्पताल। महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग निरोगी सगरू जीवन 1356 बीमारियों पर फ्री में वैदिक के उपचार। 4.5 लाख रुपए का बीमा संरक्षण हर कुटुंब के लिए 5 लाख रुपए का बीमा संरक्षण। आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फूले जन आरोग्य योजना का लाभ जरूर उठाएं। एम्स हॉस्पिटल आपकी सेवा में 24 घंटे। हमारा पता अपना कॉर्नर, डॉक्टर जाकिर हुसैन रोड, परभनी। अब्दुल वहाब फंक्शन हॉल बुकिंग यहाँ पर शुरू है। शादी ब्याह और उसी के साथ में चिल्ला छट्टी और साथ ही यहाँ पर किसी भी तरह के प्रोग्राम, रस्म, एंगेजमेंट के लिए आपके लिए अब्दुल वहाब फंक्शन हॉल में मूलभूत सुविधा अवेलेबल है। अब्दुल वहाब फंक्शन हॉल परभनी शहर के कवड़गांव रेलवे गेट से नीचे, यहाँ पर जिस तरह से अलीबाग नगर के करीब ही यहाँ पर ये फंक्शन हॉल अवेलेबल है। और अब्दुल वहाब फंक्शन हॉल जिस तरह से यहाँ पर मूलभूत सुविधा अवेलेबल है, लेडीज के लिए यहाँ पर अलग से हॉल, सेपरेट हॉल, जेंट्स के लिए सेपरेट हॉल, उसी के साथ में बच्चों के खेलने के लिए सामने गार्डन और स्पेशली पार्किंग के लिए माकूल जगह। अब्दुल वहाब फंक्शन हॉल में अगर आपको शादी करना है, आप अपने बच्चों की शादी अगर करवाना चाहते हैं, अगर आपको बच्चों का एंगेजमेंट कराना है, बच्चों का अगर छिल्ले का प्रोग्राम है या मीटिंग है, तो ऐसी सूरत में परभनी शहर में तो भैया सिर्फ एक ही नाम है, अब्दुल वहाब फंक्शन हॉल, जाहिद खान। इनसे आप राब्ता कर सकते हैं। स्क्रीन पर दोनों भी कॉन्टैक्ट नंबर दिए गए हैं। अगर आप बुकिंग करना चाहते हैं, अगर आपके घर में शादी है, अगर आपके घर में छिल्ला है, तो ऐसी सूरत में आप अब्दुल वहाब फंक्शन हॉल में अपने प्रोग्राम की बुकिंग कर सकते हैं और बुकिंग के लिए स्क्रीन पर नंबर दिए गए हैं। परभनी शहर का मशहूर ब्यूटी पार्लर सना ब्यूटी पार्लर। हमारे यहाँ फेशियल, आईब्रो, वैक्सीन, पेडिक्योर, मैनिक्योर, हेयर कटिंग, हेयर कलर, हेयर स्ट्रेटिंग,
कैरेंटीन, हेयर स्मूथिंग, हेयर स्पा, बॉडी स्पा, कान टोचना, मेकअप, दुल्हन मेकअप सभी किए जाते हैं और वो भी बेस्ट क्वालिटी के साथ कम दाम में। एक बार जरूर आएं और सेवा का मौका दें। सना ब्यूटी पार्लर, खान साहब के बिल्डिंग के पास, आइजॉन मॉल के पीछे, दरगाह रोड, परभनी। मोबाइल नंबर 9730200824।